महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार राज्याभिषेक दिवस आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे आजच्या तिथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा याच रायगडावर राज्याभिषेक झालेला होता आणि त्यामुळेच तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर येतात आणि त्यानुसारच आज रायगडावर प्रचंड तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहताय शिवाजी महाराजांच्या या मूर्तीच्या आसपास अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी काही वेळानंतर इथे शिवराज्याभिषेकाचं विधिवत इथे पूजा केली जाणार आहे। आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल रायगडावर असणार आहे। काही दिवसांपूर्वीच म्हणजे 6 जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक जो आहे तो साजरा झालेला होता आणि त्या दिवशी 4.5 ते 5 लाख शिवभक्त हे रायगडावर होते। आज देखील अशाच प्रकारे लाखो शिवभक्त रायगडावर आहेत। आपण आजच्या संपूर्ण दिवसासंदर्भातली माहिती घेणार आहोत। कार्याध्यक्ष आहे समितीचे आपल्याबरोबर। सर, काय सांगाल, आज दिवसभर कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहेत, कोणते कोणते कार्यक्रम केले आहेत? सर्वप्रथम संपूर्ण शिवभक्तांना 352व्या शिवराज्याभिषेक शकाच्या खूप खूप शुभेच्छा। गेली 30-32 वर्ष श्री शिवराज्याभिषेक समिती तिथीनुसार गडावरती राज्याभिषेक करत आहे। काही निवडक मावळ्यांनी सुरू झालेला कार्यक्रम आज जवळजवळ लाखभर मावळ्यापर्यंत पोहोचलेला आहे। 2 दिवसाचा कार्यक्रम असतो, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि त्रयोदशी। जे विधी छत्रपतींनी 352 वर्षापूर्वी गडावरती केले होते तेच विधी आपण करण्याचा प्रयत्न करतो। तर काल गडपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली, शिरकाई देवीच्या पूजनाने सुरुवात झाली। नंतर काल तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती, तर काल संभाजी महाराज जयंती साजरी झाली। नंतर 352 वर्षापूर्वी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदीश्वर पूजन केलं होतं तसंच काल जगदीश्वर पूजन झालं। संध्याकाळी तुलादान झालं छत्रपतींच्या प्रतिमेचं वेगवेगळ्या जिन्नसांनी आणि रात्रभर मग सांस्कृतिक कार्यक्रम झाले, पोवाडे, व्याख्यानं पहाटेपर्यंत ते चालले आणि आता सकाळी राज्याभिषेकाला सुरुवात होत आहे। प्रथम छत्रपतींच्या प्रतिमेचं इथे सदरेवरती आगमन होईल, त्यांच्या प्रतिमेचा अभिषेक होईल, त्यानंतर त्यांचं सिंहासनारोहण होईल, त्यांच्यावर नंतर मग सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल। त्यानंतर आम्ही त्यांची मिरवणूक काढू सदरेपासनं होळीच्या माळावरनं बाजारपेठेतनं ती जगदीश्वर दर्शनाला जातील। त्यानंतर संपूर्ण जे गडावर जवळजवळ लाखभराच्या आसपासचे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी महाप्रसादाचं प्रयोजन केलेलं आहे आणि मग नंतर कार्यक्रमाची सांगता होईल। एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायची आहे की 352 वर्षानंतर जयंती पुण्यतिथी साजरा होणारा किंवा राज्याभिषेक साजरा होणारा एकमेव राजा पृथ्वीतलावरती आहे जे छत्रपती शिवाजी महाराज। आणि बहुसंख्य म्हणजे आज वारा समुद्राच्या उंचीपासून जवळजवळ 3,000 फुटावर उंचीवर हा किल्ला आहे। राहण्याची सोय नाही, लोक टेंटवरती किंवा उघड्यावरती राहून गेले 2 दिवस गडावरती आहेत। लाखभर लोक गडावरती आहेत, पण कुठलीही तमाग न बाळगता पावसाची उन्हाची जेवणाची सोय नसतानाही प्रशासनाने सोय केली जरी असेल तरीही ह्या अतिशय उत्साहाने लोक हा कार्यक्रम साजरा करतात, आपण पाहतच आहात। तर हे फक्त छत्रपतींचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी त्या प्रेरणेपोटी लोक गडावरती आलेले आहेत। आज उपमुख्यमंत्री देखील येणार आहेत एकनाथ शिंदे, ते देखील या ठिकाणी पूजा करणार। त्यांचा एकूण कार्यक्रम कसा असेल, ते कशा प्रकारे या ठिकाणी येऊन त्यांचा कार्यक्रम कसा असेल? शासनाने 350व्या राज्याभिषेकानंतर शासनाने याच्यामध्ये दखल घेणं सुरू केलेलं आहे। जसं मी म्हटलं की 1995 पासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली, खूप निवडक मावळ्याने हा कार्यक्रम सुरू केला, पण 350व्या राज्याभिषेकाला शासनाने दखल घेत याला शासकीय कार्यक्रम जाहीर केला आणि शासन बऱ्यापैकी ज्या काही सोयीसुविधा लागतात किंवा यात सर्व प्रचंड मोठा जो खर्च येतो तो अन्नदानाचा येतो, तो खर्च हा जो तुम्ही सजावट पाहताय त्याचा येतो, तर तो सगळं संपूर्ण खर्च शासनाने घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर शासन याचा एक मुख्य भाग म्हणून यात सहभाग घेतं आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे नेहमी याला एक सक्रिय सहभाग असतो। आज काही कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा येऊ शकले नाहीत, पण त्यांचं प्रतिनिधी म्हणून एकनाथजी शिंदे गडावरती येत आहेत। ते 9:30 पर्यंत गडावरती पोहोचतील आणि त्यानंतर जी सिंहासनारोहण होईल तिथपासून पुढच्या संपूर्ण कार्यक्रमात त्यांचा सहभाग असेल। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर संपूर्ण कार्यक्रम आपल्याला कळलेला आहे की कशा प्रकारे आज दिवसभर कार्यक्रम असणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत। त्यांच्याबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, हे सगळेजण आज सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे आजचा हा जो 352वा
तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आहे त्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे आणि अतिशय उत्साहाने लाखांपेक्षा जास्त शिवभक्त सध्या रायगडावर आहेत. लाखो शिवभक्त हे गड चढून वर येत आहेत कारण की आज त्यांना शिवराज्याभिषेक जो आहे तो याची देही याची डोळा बघायचा आहे आणि त्याच अनुभवासाठी सगळे शिवभक्त हे रायगडावर आज दिवसभर दाखल होणार आहेत. कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.